स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसांचा ब्लॉग करतोय. येस आय नो. सो आत्ता मी आलेलो आहे इकडच्या FC रोडला आणि गेस वॉट कोण आहे माझ्यासोबत. इकडे कॅमेरामध्ये फायनली हबीबी इज इन सौदी अरेबिया. मग कसं वाटतंय नवीन कंट्री? सध्या तरी तुला कसं वाटतं ते सांग. मी आली तर हाऊ यू आर फीलिंग? बरं वाटतंय. म्हणजे असं शब्दामध्ये मला बरेचशा फिलिंग्स असा बोलता येत नाही. बट इन अ गुड वे. बॅड वेमध्ये काही नाही. प्लस पॉईंटच आहे तू माझ्यासोबत असतं. ऑब्वियसली लग्न कशासाठी गेले. सो येस आज आलेलो आहे सहज बाहेर फिरायला. इकडचं FC रोड आहे असं म्हणू शकता. दहलिया स्ट्रीट. हा जस्ट थंडी संपली आहे आणि गरमी सुरू होती आहे. सो टेम्परेचर थोडंसं वाढलेलं आहे. बट चांगलं आहे वातावरण आणि हवा पण मस्त आहे. आज डर्बी मॅच आहे. अल नसर वर्सेस अल हिलाल. सो स्क्रीन्स वगैरे लावलेले असतात. सो त्याची एक वेगळी गर्दी आहे. आहेत लोक क्रेझी आहेत इथे फुटबॉलसाठी. आणि रोनाल्डो आल्यानंतर तर मग काय सांगायलाच नको. मस्त वाईब असते सगळीकडे. स्टेडियमला तर असणारच ऑब्वियसली. स्टेडियमला पण गेलो होतो त्यावेळेस तर वेगळंच वाईब होते. इथे कॅफेजमध्ये स्क्रीन्स लागलेले असतात त्यामुळे खूप भारी वातावरण असतं. बघ इकडे कोस्टा कॉफी आहे, स्टारबक्स आहे आणि टिम हार्टन्स आहे. पुढे बसायचं. काय नक्की मँगो माचा. मँगो माचा ती जरा बघू कसं आहे. भारी आहे. बघू. व्हेरी रिफ्रेशिंग. मस्त आहे. पण मँगो मस्त नीला तोड नाही. झाला आहे वॉक घेऊन आणि थोडंसं फिरून. आणि आता घरी जाता जाता म्हटलं मार्केटमध्ये जाऊया. थोडंसं ग्रॉसरी आणि डेली लागणाऱ्या गोष्टी स्टॉक करूया. Yes. Tomatoes, onions. छोटे छोटे घ्यायचे टोमॅटो आणि असे कडक कडक घ्यायचे. तू काढतेस का? हो. तू मला सांग आता मी कसं भाजीपाला घ्यायचा. तुला शिकवतोय. शिक जरा. ठीक आहे. नवीन नवीन लागली आहे समजा.
छोटे छोटे टोमॅटो कसे कडक कडक यायचे. आणि त्याच्यावरती डॉट डॉट्स आहेत. कशावरती? त्याच्यावरती आहे. नाही. हा हे बघ, हे कुठे? हे वालं. हे थोडेसे अशी धूळ वगैरे. इट्स नॉट धूळ. जे प्लेन आहेत ते घे. प्लेन क्लीन. तसंही क्लीन करून घेतोस ना. बट स्टील. ग्रीन चिलीज. प्लास्टिकची बिलकुल कमी नाही. जेवढं प्लास्टिक पाहिजे तेवढं प्लास्टिक आहे. व्हेरी बॅड. नाही बॅड आहे, बॅड 100% बॅड आहे. पण असं म्हणतात की ते लोक रिसायकल खूप करतात असं म्हणतात. तुम्ही पाहिलं नाही तर ठीक आहे. टोमॅटो. हा ग्रीन चिली पण लागेल तशी आहे थोडीशी. टोमॅटो घेतलाय हा. ऑनियन्स. आय ऑन्टिट वाला ऑनियन. ऑन्टिट. ऑन्टिटची स्पेलिंग काय आहे? ONT. ऑन्टिट. येस. बस बस. नको बाबा. उंटाचं दूध आहे. मम्मी त्या दिवशी विचारत कॅमल होती. मिल्क मेड फ्रेश कॅमल मिल्क लॅक्टोज फ्री. कसं असं शक्य आहे लॅक्टोज फ्री? असतं का असं? पण हे आपल्याला नाही माहिती. आपल्याला फक्त दूध माहिती आहे. लॅक्टोज दूधच काय घेणं देणं नाही आपल्याला. हे दूध आहे उंटाचं आणि हे कॅमल डेअरी प्रोडक्ट्स. एक्झॅक्टली काय पावडर मिल्क असेल ते. कॅमल डेअरी प्रोडक्ट. नाही ह्याच्यावर काही लिहिलं नाही आहे. हे काय लिहिलंय ना? फक्त कॅमल डेअरी प्रोडक्ट लिहिले. अगेन लहान मुलगा. नको. नाही. काय व्हॉट इज दिस? दिस इज हाऊ यू प्ले फुटबॉल? हा. एक्सक्यूजेस. नो. आठवतं का आपण एकदा DIY मध्ये असाच होता. एवढाच होता तो आपण गेलेलो. काय चाललंय? बोर ना होतो तुला पडू हा भारी आहे. जिम सेशन. ये वाला लेके जाने का क्या? एक बरं आहे की किती सामान असू दे, जर खूप जड असेल तर हे कार्ट आपण त्याच्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. पण जवळ आहे थोडंसं, त्यामुळे ठीक आहे. मग ते लोक येतात, मग कार्ट घेऊन जातात.